ज्यांचे टोकन नव्हते असे घटक पण त्या ठिकाणी आले। त्यामध्ये पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यातले विक्रमगड, डहाणू, तलासरी, मोखाडा या परिसरातल्या आदिवासींच्या काही समस्या, वनजमिनीच्या विषयीच्या समस्या, पालघर जिल्हा जरी असला तरी वसई पोलीस आयुक्तालय भाईंदर आणि वसई विरार असं एकत्र आहे। त्या ठिकाणच्या काही लोकांवर जुलूम झाल्या, त्या सगळ्या बाबींवर ऑनलाईन सर्व घटकांशी मी बोललेलो आहे। म्हणजे मीरा भाईंदर वसईचे आयुक्त पांडे साहेबांशी बोललोय, उपायुक्तांशी बोललोय, काही ठिकाणी पोलीस इन्स्पेक्टरांशी बोललोय, महापालिकेच्या आयुक्तांबरोबर, उपायुक्तांबरोबर, कल्याण ठाण्यातले काही प्रश्न होते, रायगड जिल्ह्यातले होते, वन खात्यातले होते। एकूण समस्या निश्चितपणे आहेत, परंतु सकारात्मक भावनेतून लोकांच्या प्रश्नाकडे बघण्याचा शासनाचा दृष्टिकोन असल्यामुळे त्याच्यातून मार्ग निश्चितपणे निघेल। त्यासोबतच विदर्भातल्या प्रश्नावर सुद्धा वाघांचे जे काही हल्ले वाढत्या स्वरूपात दिसत आहेत त्या दृष्टीने सुद्धा मंत्रालयात एक बैठक आयोजित करण्यात आली आहे, त्याबद्दल काय सांगता? आता 6 वाजता माननीय मंत्री महोदय आणि सध्याचे आमचे प्रदेशचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांची आणि माझी संयुक्त एक बैठक वन विभागाच्या अनुषंगानं मंत्रालयात आहे आणि त्यामध्ये वाघ किंवा बिबटे आणि मानवामध्ये असलेला संघर्ष, त्याच्यातून बऱ्याच लोकांना जीवापासून मुक्त व्हावं लागलेलं आहे। या बाबतीमध्ये ते संघर्ष रोखले जावेत, कमी व्हावेत आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या पिकांची होणारी नासाडी आणि जीवितहानी टाळण्याकरता आज ACS वन होप म्हणजे वनबल प्रमुख यांच्या समवेत त्या परिसरातील विदर्भातील वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्या सर्व गोष्टी कशा घडतील किंवा न होणार याची दक्षता घेण्याकरता त्या ठिकाणी विचार होईल। नाशिक निफाडमध्ये गायरान जमिनीत लाटण्याचा जो प्रकार आहे तो पुढे आलेला आहे। या संदर्भात आपल्याबरोबर माहिती देईल आणि यामध्ये ज्या वारसदारांनी आहेत त्यांनी आवाज उठवलेला आहे की ज्यांच्या पूर्वजांनी 1928 पासूनच्या आधीपासून जमीन गायरानसाठी दिलेली होती, त्याचा आता परस्पर व्यवहार आहे तो देखील केला गेला नाही। गायरान हा विभाग खरं म्हणजे वन खात्याशी संबंधित नाही, परंतु सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे की गायरान जागा हा कुठल्याही पर्पजसाठी देण्यात येऊ नये। आता जर गायरान जागांवर जर का अतिक्रमण झालं असेल आणि शासनाच्या धोरणानुसार त्याचं जर डिमॉलिशन न करण्याची भूमिका असेल तर महसूल विभागाची जागा गायरानासाठी उपलब्ध करून द्यावी लागेल। वन खात्यात सुद्धा काही अशा ठिकाणी बांधकामं झालीत, वस्ती वाढलेली आहे, तर देशाच्या संपत्तीचा नाश न करता शासनाकडून अन्य ठिकाणी वन खात्याला जागा देण्याचे प्रस्ताव आहेत आणि तशा प्रकारचे प्रस्ताव स्वीकारले जातात। एक शेवटचा प्रश्न, महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले, लवकरात लवकर प्रभाग रचनेच्या संदर्भात कारवाई करा असं देखील कोर्टाकडनं सांगण्यात आलेलं आहे। ठाण्यामध्ये तुमची जनता दरबार होत होते, त्याला आता कशा प्रकारे प्रतिसाद आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर त्यामध्ये काही संख्या वाढेल जनता? नाही, कशाला, जनता दरबार हा रुटीन प्रकार आहे, याच्यामध्ये निवडणुका आल्या काय निवडणुका गेल्या काय त्याचा काही संबंध नाही। जनतेच्या मनातल्या असलेल्या वेदना त्याच्यावर फुंकर मारणं, शक्य असेल तर त्या वेदना मुक्त करणं यासाठी जनता दरबार आहे आणि तो चालू राहील। ठाणे आणि नवी मुंबईमध्ये भाजपची तयारी कशी? नाही, भाजप महाराष्ट्रामध्ये सामर्थ्यानं त्या ठिकाणी पावलं टाकणार आहे। आता वरिष्ठ पातळीवर जे धोरण स्वीकारलं जाईल, युती महायुती, आणि उद्याला काही युती नसेल समजा तरी सुद्धा कार्यकर्त्यांचा लोकल लेवलवर जो सेन्स असेल, जर का व्यवस्थितपणे व्यवस्थापन झालं
आणि सगळे एकत्र लढण्याची भूमिका झाली तर त्याच्यात काय कुठेतरी अट्ट करण्याची गरज नाही. मला वाटतं त्याच्यातून चांगले मार्ग निघतील. भाजप स्वबळावर लढण्यास सक्षम आहे. नवी मुंबई तर मी माझ्या नेतृत्वाखाली 95 पासून स्वबलावर लढली आणि स्वबलावरच जिंकलेली आहे. आता नवी मुंबईच्या व्यतिरिक्त नवी मुंबई फार छोटं शहर, तसं मुंबईच्या मानानं, ठाण्याच्या मानानं, पुण्याच्या मानानं छोटं शहर आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व हे सकारात्मकच आहे. कुठेही तंटा बखेडा न होता एकमेकाला सांभाळून पुढे जायची निश्चित इच्छा आहे. परंतु कार्यकर्त्यांचा हिरमोड होणार नाही, कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल आणि ती घेतली जाईल. मला ठाण्याची जबाबदारी